सुरुवातीलाच बातमी क्रिकेटच्या मैदानातून टी20 पहिला सामना भारतानं जिंकलेला आहे। भारतानं न्यूझीलंडवर 48 धावांनी मात केली आहे। नागपूर या ठिकाणी हा पहिला सामना झाला। अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली तर अभिषेकच्या फलंदाजीला उत्तम साथ ही गोलंदाजाने दिलेली आहे आणि भारताने न्यूझीलंडवर 48 धावांनी मात केली आहे। टी20 वर्ल्ड कप काही दिवसांवर आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर या विजयाचं महत्त्व अधिक आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्यासोबत जोडलेत। आयुष, टी20 वर्ल्ड कप काही दिवसांवरती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा हा फॉर्म भारतीय संघासाठी दिलासादायक आहे। काय नेमकी या सामन्याची वैशिष्ट्ये होती, विजयाची नेमकी काय वैशिष्ट्ये होती? नागपूरच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। भारतातर्फे अभिषेक शर्माने 84 धावा तर सूर्यकुमार यादवने 32 आणि रिंकू सिंगने विस्फोटक अशा 44 धावांची खेळी केली आहे। गोलंदाजीत बघायला गेले तर भारतातर्फे वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली। भारतासाठी सूर्यकुमार यादवची कामगिरी ही डोकेदुखी होती, मात्र त्याने आज 32 धावांची खेळी केली। या खेळीने भारतीय संघ व्यवस्थापनाला नक्कीच दिलासा दिला असेल। जी, धन्यवाद आयुष दिलेल्या माहितीबद्दल।